झाली का अर्धी? उद्या फक्त बनाना दे. का? बनाना. ठीक आहे. घाल विराट करते करते सॉक्स. विराट स्कूलवरून आला आणि खूप चिडचिड करत होता. सो त्याला जेवण करून रूममध्ये घेऊन आले आणि मग मांडीवर झोपायचा हट्ट चाललेला. अजून पण त्याला मांडी हवी असते, मधनं मधनं लहर येते आणि पायाचं पण दुखणं आहे, तर थोडी चिडचिड होते त्याची. सो मांडीवर झोपला. त्याच्यानंतर सायंकाळ झाली आणि मग गप्पा आमच्या चाललेल्या. अजून मला प्रोग्राम करता रेडी व्हायचं आहे आणि मग आम्ही जाणार प्रोग्रामला. आजादी मिल गई कशावर? आपलं गच्ची आहे ना बनलेली, तिथं पाणी आहे. बोलत असं आजादी मिल गई घर से. तुला फील झालं का तसं? म्हणजे तू गुड हार्टेड पर्सन आहे, तू त्याच्यासाठी फील केलं. माहिती आहे तुला? सेन्सिटिव्ह आहे ना. आम्ही पाण्यात पण गेलो होतो. आम्ही मस्त खेळायचो दगडाशी. दगड घ्यायचो आणि किती टप्पे पडतात ते पाहायचो. काय हा गेम खराब झाले. नाही, नीट होईल तो. तू ब्रश कर तर विराट. तू कांदा खाल्ला तो आहे ना. चार्जिंग लावूनच ते चार्जिंग लावली का तेव्हाच चालू होतो. चार्जिंग केली तरी बंद असतो. ठीक आहे, जा ना, ब्रश कर ना बेटा प्लीज. परत विसरून जाशील. डॅडा त्यांचं काम करायला गेले, तू ब्रश कर. नाही तू पण मी आता कसं सगळीकडे विसरायचं का तुझ्या मागे? तुझा पी आहे का मी? पर्सनल असिस्टंट. मग तू माझ्यासोबत आंघोळ नाही करणार? तुला घालते ना मी आंघोळ. तू पण करायची. माझं आवरल्यानंतर मी करते. तसं पण उद्या सुट्टी. ओके, कॅमेरा माझा सेट झालाय की जेणेकरून गप्पा मारता मारता मला तुमच्याशी बोलता येईल. तर ऑलमोस्ट किती वाजले? 6:45 झाले आहे. म्हणजे माझ्याकडे 25 किंवा 30 मिनटं आहेत. म्हणजे अर्धा तास आहे की मी अर्धा तासात रेडी होऊ शकते. कारण एक प्रोग्राम अटेंड करायचा आहे आणि त्याच्याकरता मी कॉस्ट्यूम पण काढला आहे, जे की मी ही साडी बघताय. साडी किती क्यूट आहे, वाव. तर मला मेन तर काय माहिती, याचा शाईन आणि कलर खूप आवडला आहे आणि ब्लाऊज तर एकदम मॅच आहे त्याच्यावर. हे ब्लाऊज आणि ही साडी मी आत्ता घालणार आहे. इतकं काही स्पेशल रेडी नाही व्हायचं आहे, पण हां छान रेडी होऊन मी कुठेही जाते. सो मला सोबर का होईना पण परफेक्ट वाटलं पाहिजे. आणि तुम्ही मला डिस्टर्ब नाही करणार, तुम्ही तुमचं आवरू शकता. पण आधी मी काय नाही, तुमच्या समोर आले होते मी. मला येऊन 5 मिनटं पण नाही झाले. त्यात कॅमेरा सेट करायलाच मला 10 मिनटं गेलेत. ते एक टास्क आहे माहिती आहे. तुमच्यासोबत कनेक्ट होणं खूप मोठा टास्क आहे. तर आता मी काय करते, मेकअप करते, हेअरस्टाईल करते, जे की सिम्पलच असेल आणि मग मी साडी वेअर करते. काय ग्रे हेअर दिसतंय? हो मग. पण माझ्याकडे वेळ नाहीये बिलकुलच. काय करू? अरे यार काय करू मग? नाहीये, टाइम आउट झालाय तर मी करू काय पण मग? अरे यार हे टाइम आउट नाही, ट्रस्ट. टी फॉर ट्रस्ट इन गार्नियर. ओ ट्रस्ट. हो मग. म्हणजे जसं की एक मिनिट, हे बघ, गार्नियर ब्लॅक नॅचरल. अच्छा, म्हणजे मी हे अप्लाय करू आता आणि लगेच रेडी होणार? लगेच. मला पार्लरला जायची गरज नाही. ओ बघू तेच जरा. गार्नियर ब्लॅक नॅचरल सॉइल इनरिच क्रीम कलर. ओके, तर हे मी 15 मिनटात घरीच माझ्या केसांना ब्लॅक करवून आणि रेडी होऊ शकते. सो थँक्यू नवरोबा, मला हे सोल्युशन दिलं. कारण मला कळतच नव्हतं की मी आता रेडी कशी होऊ, कारण की मी व्हाईट हेअर घेऊन नाही जाऊ शकत कुठे. सो बरं झालं
गार्नियरचं हे सोल्युशन मला भेटलं, जे की माझ्या नवऱ्याने मला आत्ता कळवलं. हे अप्लाय केल्यानंतर मी माझ्या केसांना इन्स्टंटली ब्लॅक करू शकते आणि हेअरस्टाईल करून रेडी होऊन प्रोग्राम अटेंड करू शकते. सो टाईम सेव्हिंग आहे, मला पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. आधी आपण हे अप्लाय करूया आणि त्याच्यानंतर मी रेडी होईन. सो लेट्स गेट स्टार्ट. हे आहे गार्नियर ब्लॅक नॅचरल्स ऑइल इनरिच क्रीम कलर. नॅचरल लुकिंग रिझल्ट देतं, प्रूव्हन आहे. 15 मिनिट्समध्येच वर्क करतं. नो अमोनिया आहे आणि 5 गुणा शायनी आणि सॉफ्ट हेअर देतं. 100% ग्रे कव्हरेज आहे. आल्मंड ऑइल प्लस ब्लॅक टी एक्स्ट्रॅक्ट प्रोडक्ट आहे. ह्याच्यामध्ये 2 पाऊच येतात, ज्यामध्ये एक आहे गार्नियर ब्लॅक नॅचरलचं कलरंट आहे आणि दुसरं तर डेव्हलपर, जे दोन्ही मिक्स करून आपल्याला डिरेक्टली केसांना अप्लाय करायचं असतं. आणि अप्लाय करताना तुम्ही हँड ग्लोव्ज यूज करू शकता. मी ब्रशने यूज करते. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता दोघांची मिक्स करताना. ठीक आहे, जे इझिली आपण केसांना अप्लाय करू शकतो. मी चांगलं मिक्स केलं आहे आणि ब्रशच्याच हेल्पने मी डिरेक्टली केसांवर अप्लाय करणार आहे. सो मला तिथेच अप्लाय करायचं आहे जिथे जिथे ग्रे हेअर आहेत, जिथे मला कव्हरेज पाहिजे इन्स्टंट. आणि एका पाऊचमध्येच आपलं बरंचसं काम होऊन जातं. कमी क्वांटिटीत आपल्याला 100% ग्रे कव्हरेज भेटतं. यापेक्षा अजून बेस्ट थिंग काय असू शकते. सो मी अप्लाय कशी करते तुम्ही बघताय. आणि बरेच वे आउट आहे, तुम्ही तसं अप्लाय करू शकता ब्रशने किंवा टूथपेस्टवाल्या ब्रशने. इवन तुम्ही ग्लोव्ज लावून डिरेक्टली हातानेही यूज करू शकता, बट मला हे वाला ऑप्शन बेस्ट वाटलं, ब्रशने अप्लाय करणं. 15 मिनिट्स प्रोडक्ट आपल्याला केसांवर ठेवायचं आणि त्याच्यानंतर लगेचच आपल्याला हेअर वॉश करायचा आहे. आणि रिझल्ट अगदी तुमच्या डोळ्यासमोर आहे. आय ट्रस्ट ओनली गार्नियर ब्लॅक नॅचरल्स. सो गाईज, दिस इज माय फायनल लुक. बघताय तुम्ही माझे केस. आणि फायनली मी अर्ध्या पाऊण तासातच रेडी झाले. म्हणजे 15 मिनटं जर का सोडले तर अर्धाच तास मला हा पूर्ण गेटअप घ्यायला लागला आहे. आणि 15 मिनटात तर मी माझे केस हेअर कलर करून सेट पण केले. हेअरस्टाईलला मला त्रास नाही, कारण हेअर कलर केला आहे तर मी माझे हेअर जे आहे ते ओपन ठेवू शकते. आणि तुम्ही बघताय हार्डली 15 मिनटात आपल्याला ग्रे कव्हरेज मिळतं 100%. आणि मेन तर काय की नो अमोनिया प्रोडक्ट आहे, जे की आपल्या केसांना हार्म करतं आणि ह्याच्यामध्ये नाही आहे, तर हे आपल्या केसांकरता बेस्टच आहे. आणि तुम्ही रिझल्ट बघू शकता. सो हेअरस्टाईल करायची गरज नाही. पहिले तर मला वाटत होतं मी पॅक वगैरे करते, पण हेअर कलर जर झाला आहे तो पण एवढा इझिली आणि 100% ग्रे कव्हरेज भेटतं. सो मला हेअर पॅक करायची गरज नाही आहे. मी ओपन करूनच जाते. मला हेअरस्टाईलची पण गरज नाही आहे. सो खूप छान वाटतं आहे, मला पॉझिटिव्ह वाटतं आहे. आणि मी कशी दिसते ते पण सांगा. आणि ही माझी फेवरेट साडी आहे, कारण मला हा कलर खूप आवडतो. आणि शाईन तर तुम्ही बघू शकताय, एक्स्ट्रीम लेवल शाईन आहे साडीला. आणि सोबतच तुम्हाला माहिती आहे की माझे केस ड्राय आहे, रफ आहेत नॅचरली, आणि त्यांना मॅनेज करण्याकरता खूप सारे एफर्ट्स घ्यावे लागतात आणि काहीही लावताना हजारदा विचार करावा लागतो. पण हे गार्नियरचं कलर नॅचरल जे आहे ते आपल्या केसांना बिलकुलच रफ आणि ड्राय नाही बनवत. इव्हन हे आपल्या केसांना 5 पटीने शायनी आणि स्मूथ बनवतं. आणि प्रोडक्टची बाईंग लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुमच्याकरता प्रोव्हाइड केलेली आहे. सो तुम्ही डिरेक्टली तिथनं जाऊन बाय करू शकताय. माझ्या बाळाचा पाय ग, हळूच काढू आपण. जोरात करते. थांब ना, पर्स आहे बेटा, पर्स येतो. विराट थांब, थांब, पर्स आहे रानो. तू गेला ना तू काहीच बंद होईल पूर्ण तुझं. पर्स येतो. थांब जरा. म्हणजे अबे हळूच काढते ना रानो, हळूच काढते सोन्या. झालं बाबू, झालं. सोनू थोडं स्ट्रॉंग बन ना. एवढं नाजूक राहून काय करायचंय तुला, सांग बरं. दुखतं माहितीये बाबू, पण मग झालं. हे बघ सोनू, आता 2 मिनिटाचं काम राहिलं. दोन हे बघ, झालं बाबू. टिपते फक्त, टिपते. नको हात लाव विराट. आपण जर पर्स काढला नाही ना विराट, जर बरंच होणार नाही लवकर. थांब थोडस मला हे करू दे. किती पर्स निघाला, रक्त निघतंय तरी पण जास्त पिळलं म्हणून. नका ना. जाम दमायला झालंय. प्रोग्रामवरून आलो, खालीच टाइमपास झाला तर शिंक येतात मला.
ग मम्मा सॉरी. आज मी बाहेरचं बिलकुल शूट नाही करू शकले कारण की मला घ्यायचं होतं, पण इतकं घाई गडबडीत गोष्टी झालेल्या की मी तुम्हाला सांगू नाही शकत शब्दांमध्ये. आज मी तुमच्याकरता एक व्हिडिओ बनवला आहे साड्यांचा. स्पेशल काय तर मी जे तुम्हाला लास्ट टाईम बोलले होते की मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे, तर तो वाला व्लॉग मी उद्या बनवते फायनली. तर उद्या मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे. तर स्टे ट्यून की याच्यानंतरचा व्लॉग तो राहणार आहे. उद्या बनवते मी. ज्वेलरी काढते आणि हे रिंग बघताय तुम्ही. आज मी जे पण वेअर केलं होतं कानातले म्हणावं किंवा रिंग्ज म्हणावं, सो प्रॉपर एकदम साडीवर गेलं होतं का. मॅचिंग आहे बघ ना, पूर्ण साडीवर मॅचिंग आहे. मला कॉम्प्लिमेंट पण आलं माहिती आहे. अँटिक आहे, छान वाटतं असं काहीतरी वेअर करायला. आता मी शृंगार उतरवते. माझं बाळ झोपलं आहे. माझ्या बाळाला पण आज बिलकुल ठीक नाही वाटत आहे कारण त्याला पायाला छोटंसं जखम झालं आहे, जे की केसतोड आपण म्हणतो ना तसं काहीतरी. त्याला खूप त्रास होतो आहे, ते पण मी उद्या दाखवते. माझं वासरू रोज त्या गोष्टीला घेऊन दुखवतं आहे आणि रडतो आहे. म्हणजे जवळपास आज 3रा दिवस आहे आणि चिडचिड करत होता खूप. फायनली त्याला झोपवलं पहिले तर, आणि आता मला कंटाळा आला आहे मोबाईल पकडायचा, म्हणून मी यांना म्हटलं की पकडा मोबाईल 5 मिनटं, मी तुमच्यासोबत बोलू तरी शकते ॲटलिस्ट. सो हेल्प होती आहे मला बॅक साईडने. धन्यवाद. खूप दुखतं आहे यार कान. 12:30. किती वाजले? 1:30 वाजला. बघ मी किती पॅशनेटली माझं काम करते की मला कळत पण नाही किती वाजले. बघताय तुम्ही, कामाची आवड बघताय. कन्सिस्टन्सी मॅटर्स ब्रो. कन्सिस्टन्सी मॅटर्स. की तुम्ही तुमचं काम किती आवडीने करताय, किती मन लावून करताय, लगनने करताय. जरुरी नाही आहे तुम्ही काम केलं आणि तुम्हाला लगेच फळ भेटलं, असं नसतं. तुम्हाला तुमच्या कामाप्रती आवड असायला हवी. आवड असली की माणूस न कोणत्याच गोष्टीची अपेक्षा न करता काम करतो, आणि मग त्याच्यामुळे काय होतं की ते काम आपल्याला कशा प्रकारे फळ देऊन जातं तेच आपल्याला कळत नाही. आणि माझ्या बाबतीत तसंच काही आहे. मी कधीच फळाची अपेक्षा नाही केली, फक्त करत राहिले आणि देवाने आपोआप माझ्या पदरात गोष्टी पाडल्या. का? कारण मी कामाप्रती आवड ठेवली जपून. हार नाही मांडली की नको जाऊ दे हे ते नाही. त्याच्यामुळे मी हे का बोलले? बडबडीची सवय. पण हेल्पफुल होतं की नाही? हेल्पफुल होतं ना. आज तुम्ही भांडले नाही माझ्याशी. तसं मी रोज भांडतो. किती छान. मग एकदा आरशात बघा स्वतःला. काय बघते? अरे मला झोप आली बा. तुम्ही भांडत नाही माझ्याशी. भांडल्यावर प्रेम वाटतं ना. इतक्यात काय बोलले? मी भांडत नाही. आता काय बोलताय? भांडल्यावर रोज 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 रात्री पण झालं. शहाणपणा करताय फालतूचा. आता काय पकडूनच ठेवणार आहे? बाय बाय, गुड नाईट. खरंच झोप आली आहे. आय ड्रॉप टाका ना. टाकायचं आहे ना, असं फ्रेश व्हायचं आहे. क्या करेंगे फिर? अभी नहाएंगे, फिर सो जाएंगे. क्यों सोएंगे आप? तो नींद है ना, तो ऐसे ही सो जाओ ना. तो ऐसे थोड़ी सो जा. रोज नहाता हूँ मैं, ऐसे तुझे पता ही नहीं. नहीं आज तो सो जाओ ऐसे ही. नो, ये गंदा काम मैं नहीं करता भाई. एग्जाम ले रही थी, देख रही थी तू पास होता है नहीं होता है. हो गया. सदा सुखी रहो. साथ रहूंगा तो हर बार पास ही होऊंगा. टॉन्ट था या फिर कैमरे के सामने एक्टिंग चल रही है? सच्चाई. अरे तू हसतोय अरे सच्चाई तू हसते तर मला हसू येणार. कॅमेरा चालू झालेला आहे ना, म्हणून ऍक्टिंग करायचं काम चालू. अरे ऍक्टिंग काय याच्यामध्ये? म्हणे तू साथ येतो काय? माझ्यापेक्षा सुंदर ऍक्टर तू आहे. भाई कधी ऍक्टिंग केली मी?
अनफिल्टर्ड आहे मी नेहमी, लक्षात घे. तू ऍक्टिंग नाही केली पण तू करू शकते ऍक्टिंग असं माझं तुम्ही म्हणणं इतक्यात बोलले ऍक्टर आहे. मग मी नाही कधी का? ऍक्टिंग केली मला सांग. आहे. अरे त्या दृष्टिकोनातून नाही बोललोय मी. तुम्ही त्याला बोलाल अरे मी तर मजाक करत होतो, मजाक मध्ये सगळं बोलून घ्याल. आणि माझं वासरू थंडी वाजते, ब्लँकेट करा ना त्याला. एसी कमी करावं लागेल. ठीक आहे जाऊ दे, मी आता ठेवून देते. बाय, गुड नाईट माझ्या गाईज. बबड्याला गरज आहे माझी. बाय गाईज, बाय बाय गाईज. आणि कधी कधी काय होतं माहिती, मी रेडी होते आणि ना शिट, हे एक वेगळंच दुखणं आहे मला. मला ना एक एक करायचं आठवतं, म्हणजे फोटो काढायचे, रील बनवायचे, हे करायचं ते करायचं. मी जर एखादा लुक क्रिएट केला ना, मला खूप टेन्शन असतं की ना वेस्ट जाईल, मी छान दिसतीये, मग आता फोटो काढते, फोटो झाला रील काढते, रील झालं हे करते ते करते, परत बाकीचे कामं हे ते. आणि मला कमेंट्स येतात, मेन तर काय मला बायकांचं कळतच नाही. म्हणजे असं असतं की मला प्लीज 5 मिनटं असं बसू दे यार, प्लीज करतात. मेकअप करून कोण जेवण बनवतं, मेकअप करून कोण काम करतं, अरे तुम्ही जर तुमच्या कामासाठी रेडी झालाय, मी जर घरातच असते, ते कधी कधी असं होतं ना की मी आठवडा घराच्या बाहेर पडलेली नसते. जर मला काही बाहेरचं काम नसेल, शूट नसेल, काही नसेल ना, तर मी 1-2 आठवडे घरामध्ये असते. मी माझ्या घरातून कामं करते. म्हणजे मी रेडी होते, मेकअप करते, मला रील बनवायचं असेल, काही करायचं असेल तर मी घरात रेडी होऊन आणि मग गोष्टी करते. मग असं असणार आहे का की व्हिडिओ बनवण्यासाठी रेडी झाली आहे किंवा मला फोटोज क्लिक करायचे असतील म्हणून रेडी झाले आहे, तर मला काही काम असलं किचनमधलं तर मी मेकअप उतरवून मग काम करायला जायचं का? नाही ना, माझं घरातच काम असतात सगळे. चांगली गोष्ट आहे की मी घरात राहून सगळं बघू शकते, माझं स्वतःचं काम पण. तर म्हणजे मुद्दाम बोलतात की काय की खरंच कळत नाही. बऱ्याचदा असं होतं की मी मेकअप केलं आहे जस्ट आणि मला किचनमध्ये काम आलं किंवा जेवण बनवायचं असलं काही असलं, मी ते जेवण बनवते, त्याच्यानंतर व्हिडिओज बनवते किंवा बनवता काम येतं. तर मग योग आला काही असलं तर मग मी शूट करते. मी आता असं करायला पाहिजे का की मला किचनमध्ये काम आलं, मी पहिले मेकअप उतरवते, किचनमध्ये जाते, काम करते, त्याच्यानंतर परत मेकअप करते आणि मग व्हिडिओज क्रिएट करते. असं नाही चालत बाबा. मला त्याच्यासोबत हे पण करायचं असतं, ह्याच्यासोबत ते पण करायचं असतं. म्हणून तुम्हाला बऱ्याचदा असं दिसलं असेल की मी किचनमध्ये काम करताना किंवा व्हिडिओ यूट्यूब काही बनवलं आहे तर मेकअप असतो. मेकअप पण की इतका हेवी नसतो. आत्ताही माझा मेकअप खूप हेवी नाही आहे. आज तरी मी लायनर लावले नाही, माझं लायनर पण असतं, काजळ वगैरे असं. सो नो मेकअप लुक आपण बोलतो तसंच काही असतं. तर सिम्पल असतं, पण साडी वगैरे वेअर केल्यानंतर ते खूप वाटतं. पण हां, मी व्हिडिओज बनवता कधी गेलेली असते किंवा व्हिडिओसाठी क्रिएट केलेला असतो लुक, म्हणून किचनमध्ये तुम्हाला तशी दिसते. सो तुम्ही टेन्शन नका घेत जाऊ आणि मलाही नका देत जाऊ. तसंही मला तर लागत नाही, पण जस्ट आता बोलता माइंडमध्ये आलं म्हणून बोलते. बाकी मी काही कोणाचं मनावर नाही घेत. मला सपोर्टर्सच इतके आहेत की त्यांच्या कमेंट्स बघता हेटर लोकांकडे बघायला मला टाईमही नाही आहे आणि ना मी त्यांना एंटरटेन करते. आपल्याला उद्या काय करायचं हो? काय प्लॅन आहे उद्याचा? उद्याकडे गहू आत टाकायचे. किती वाजता? उद्या विराटला सुट्टी आहे. आणि बापरे. हे एवढं सकाळी नाही बाबा, नाही चालणार. उद्या विराटला सुट्टी. मला प्लीज, आता खूप लेट झालंय मला. उद्या मी 7:30ला उठणार आहे. प्लीज 7:30-8ला उठेल मी. टेन्शन नाही, मी नाही येणार एवढं. आणि ऊन कुठे पडतं सकाळी. नेऊन तर न्यायचं काम तुम्ही करा, पसरवायला मी येईल. नेऊन तर टाकावे लागतील. पसरवायला मी येईल. तर हे जे आहे, आम्ही काय करतो ना, वर्षभराचे गहू साचवतो, उन्हाळ्यात घेतो, उन्हाळ्यात सुकवतो, वाळवतो, मग त्याला पावडर वगैरे लावतो आणि मग ते कोठ्यांमध्ये भरतो. असं काही आहे आमचं. तर उद्या गहू सुकवायचे आहेत आणि विराटला उद्या आहे सुट्टी. सो विराट दिवसभर घरीच राहणार आहे. क्लासचं काय, क्लासला सुट्टी आहे का? क्लासला पण सुट्टी दिली? मला तर हे म्हणायचं होतं, आपण उद्या चांदवडचा योग पण करून टाकला असताना आपल्याला जायचंच आहे. तर नाही जमणार? काम चालू आहे. जायचं होतं ना पण आपल्याला. जाऊ नंतर. खूप दिवसांचं चांदवडला जायचं आहे गाईज मला. आणि मला स्वप्न आलं होतं देवीचं. मला ना कधी कधी देवांचे स्वप्न पडतात माहिती आहे. तर छान पण वाटतं, पण मला असं वाटतं की मी तिथपर्यंत जात नाही म्हणून स्वप्न वगैरे येतात की काय. पण हे असं असतं, एक काम मध्ये चालू असतं. सो जाणं होत नाही.
पण मी आता काय करते की उद्या पण आहे ना, उद्या किंवा परवा आपण इकडे तरी जाऊन येऊया, कुठे? गावातली देवी. जाऊन येऊ. नंतर मग जातोच आहे की नाही. हम्म. ठीक आहे, मी आता माझा मेकअप रिमूव्ह करते आणि त्याच्यानंतर आवरते आणि झोपते शांत. बाय, चलो गुड नाईट. गुड नाईट. तुम्ही माझं वासरू ग, माझं बाळ, कशी जखम झाली ग माझ्या बाळाला. टच न कर, साईडला करते, साईडला करते. वासरू, जवळ नको घेऊ. तुला माहितीये तुझे हात जर का डॅडाने पकडले नसते काय झालं असतं माहिती? मी ते पिळलं नसतं ना, ते मोठं निघालं, बघितलं तू एवढं कसं निघालं होतं ना. कॅमेरामध्ये ते कॅप्चर करता नाही आला कारण तो खूप पेनमध्ये होता. सो मी मोबाईल साईडला फेकून दिला. डिरेक्टली त्याची जखम आहे ना, इकडून आणि इकडून अशी पिळली जोरात, लिटरली. अरे मी टच नाही करत आहे, ट्रस्ट मी. एवढं त्याच्यातनं पस बाहेर निघालाय, म्हणजे इतका सारा पस होता ह्याच्यात. सकाळपासून हे असं पाणी चालू आहे, आता वाहतच आहे, वाहतच आहे, वाहतच आहे. पाणी नाही लागतं. ब्लड आहे, खराब ब्लड, आणि पाणी पण असतं बघू त्यात, ब्लड पण आहे. घाणेरडं का बरं येते? मग जखम झाली ती ना, तिथे पोर बंद होऊन गेलं ना ते. पण मग पट्टी काढताना एकदा अशी थोडीशी काढली, किती दुखत होतं तेव्हा पट्टी काढताना. बघू थोडा त्रास सहनच करावा लागेल. टच नाही करत आहे. तुला आईवर विश्वास नाही का बिलकुल? आई आई आणि आणि जेव्हा ती पट्टी काढली तिथं फुगलेलं का बरं होत इथं? पस झालेला ना त्या जखमीवर. पण मग ती पुढे आहे का छोटी? पहिले छोटच होतं. डेटॉलच नाही घाल. वरती आहे ना डेटॉल. तू कशाला टेन्शन घेतो? मग आहे ना, आई आपण जखम साफ करू. दादा कुठं मला लांब फल खायचं. रामफळ आणलेलंच नाहीये. आणू ना आम्ही. मी दादाला आणायला लावते येता येता. ज्यूस प्यायचा का? कोणता? ऑरेंज, नाही. मग मोसंबी. मँगो ज्यूस आहे ना, आता नाही, जेव्हा खरे आंबे यायला लागतील ना तेव्हा. अगं आलाय. हा, मग मी दादाला सांगते तोडायला. करायचं का आता साफ? आता सगळ्यात आधी येल्लो होता, आता ऑरेंज झाला. काय मँगो नको हे साफ नको. चल पड थोडा वेळ, मी साफ करते. थोडा वेळ झोपून घे ना तू, तुला बरं वाटेल. मँगो ज्यूस. काल तुला माहितीये ताप आला होता माझ्या विराटला, ह्याच्यामुळे काल ताप आला होता. रात्री तुला औषध दिलं होतं बघ. पण मग डोळे जळ नव्हते करत. पण मग खूप एक्स्ट्रीम असल्यावर डोळे जळ जातात ना. आई पाणी आहे का? मग बघू. ही काय बाटली? एक तर शंक्याच्या घरी ताण लागली होती. मग प्यायचं ना पाणी. तुला अगं मी काय, मी प्यायला गेलो, पाणीच संपलेलं होतं. असं कसं पाणी संपलं? तू पण एक मजाकी आहे हं? पाणी संपतं का कधी? तुला मी पातीतलं. किती सांगितलं पाणी प्यायच्या बाबतीत बिलकुल हलगर्जीपणा नाही करायचं. पितच राहायचं, तहान नाही लागली तरी एक्स्ट्रा प्यायचं थोडंच. गोड चालू राहून द्यायचं दिवसभर. तुझ्या डोळ्यावर झोप आहे, तुला थकवा आहे बेटा जखमेचा. झोप नाहीये ग. तुला झोपून घेणार आणू. तर मला माझी वायर हरवली आहे ना, मला परत जुनी वायर भेटली. म्हणजे ती व्हाईट वाली नाही, ते ड्रॉवर मध्ये असता ना तशी चार्जरची वायर भेटली मला. आणि जरा असं सेम टू सेम होतं लावायचं, आणि ती ब्लॅक कलरची. अच्छा, ते कबड बंद करतो का? जाऊ दे, झोप तू. आणि मला आहे ना लावूनच खेळायला लागतो वायर.